संपूर्ण भारतामध्ये आजपासून 16व्या जनगणनेला सुरुवात झाली आहे। सदरची जनगणना 2021 सालीच होणार होती, मात्र कोरोनाच्या टप्प्यामुळे ही जनगणना पुढे ढकलण्यात आली आणि ती आजपासून सुरू होते। या गणनेचे 2 टप्प्यात होणार आहे। सुरुवातीला घरगणना होणार आहे आणि त्यानंतर जनगणना होणार आहे। घरगणना जी आजपासून सुरू झालेली आहे याच्यामध्ये सुद्धा 2 टप्पे आहेत। पहिला 1 मे ते 15 मे या टप्प्यामध्ये स्वगणना होणार आहे आणि 16 मे ते 31 मे पर्यंत प्रगणक आपल्या घरी येतील आणि त्यानंतर प्रगणक स्वतःहून ही गणना करतील। तर स्वगणनेमध्ये लोकांनी स्वतः आपली गणना करायची आहे आणि जेव्हा प्रगणक आपल्या घरी येतील त्यांना हा आपला युनिक आयडी जो तयार होईल तो आयडी दाखवायचा आहे आणि त्यानंतर त्याचं व्हेरिफिकेशन करून प्रगणक आपली गणना करतील। किंवा ज्या लोकांना मोबाईलवर आपली स्वतःची स्वगणना करता येणार नाही त्याकरता प्रगणक आपल्या घरी येतील आणि ते आपली घरगणना करून घेतील। मी सर्व कोपरगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना विनंती करते की आपण या कालावधीमध्ये आपली अचूक माहिती सेन्सस पोर्टलवर नोंदवायची आहे। याकरता se.census.gov.in हे पोर्टल आहे। या पोर्टलवर आपण ही माहिती नोंदवायची आहे आणि ज्यांची माहिती नोंदवल्यानंतर जो आयडी तयार होईल तो आयडी आपल्या प्रगणकांना दाखवायचा आहे। यानंतर प्रगणक आपल्या घरी आल्यानंतर प्रगणकांना आपला आयडी दाखवायचा आहे व त्याचं व्हेरिफिकेशन म्हणजेच पडताळणी करून घ्यायची आहे। ज्यांना ऑनलाईन पोर्टलवर आपली माहिती नोंदवता येणार नाही त्यांनी घाबरून जायचं नाहीये। प्रगणक आपल्या घरी येतील आणि आपली घरगणना करून घेतील, त्याबाबत आपण निश्चिंत राहायचं आहे। मात्र आपण जर का आपली स्वतःची माहिती नोंदवली तर हे अतिशय सहकार्याची भूमिका आपली राहील आणि आपली अचूक माहिती शासनापर्यंत येण्यास मदत होईल। त्यामुळे या जनगणनेमध्ये कोपरगाव तालुक्यातील सर्व नागरिकांनी आपलं सहकार्य करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करते।